वगैरे दे ना. कसं झालं, सोपा होता का? सोपं होतं. काय कशी तयारी कशी करतो? बरी याची पोलीस भरती पोलीस भरतीची करतो का? हो. काय पेपरची लेवल कशी वाटली तुला? चांगली होती. अनालिसिस घेत होता का यापूर्वी? नाही नाही का, फर्स्ट टाइम म्हणजे पेपर पॅटर्न तोच चालू आहे? मागच्या वर्षीचे काही टेस्ट वगैरे दिलेले होत्या तू? हो दिली होती. तोच पॅटर्न आहे का थोडं काही चेंजेस वाटलं थोडं तुला? चेंजेस आहे. म्हणजे ही कशी वाटली, हाय लेवल वाटली का लो लेवल? नाही लोणी आहे नाही म्हणजे एवढी हार्ड मीडियम मॉडरेट? मीडियम होती. मीडियमच वाटली. आणि किती सोडवले टोटल? टोटल 65. 65. बाकी काही सोडवलं नाही का पूर्ण? नाही 65 ॲक्युरेट. किती येतील बरोबर एक अंदाजा? 60 किती? अच्छा. आणि याच्यामध्ये सांगणार काही टॉपिक जीकेजीएस मधले काय, कोणत्या टॉपिक मधून क्वेश्चन? ते मोहिनीअट्टम ते मोहिनी अट्टम विचारलं, राज्य विचारलं होतं का? हो राज्य कोणत्या राज्याशी कोणत्या संबंधित? राज्याशी? अच्छा. अजून काही टॉपिक वगैरे जनगणना? आणि ते जनगणना पण विचारली होती. हा. आणि ते हे विचारलं होतं काय? आपलं हे ओडिसा? ओडिसा ते शास्त्रीय नृत्य. हा, ओडिसाचं शास्त्रीय नृत्य हा. होतं. अच्छा. अजून टॉपिक वगैरे बस पुरस्कार वगैरे आलते का काही जीकेजीएस मध्ये? पुरस्कार आला होता एक. हा आणि ते 2024 ला हा. एवढं लक्षात नाही का? अच्छा. अजून काही खेळ वगैरे त्याच्याशी संबंधित प्रश्न? नाही त्यात मला फक्त पुरस्कार आले होते 2. हो का? राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान नाही याच्यावर पण नाही का? नदी वगैरे, बांध, जिओग्राफीचा? नाही काहीच नाही का? जिओग्राफी, हिस्ट्री मधले, हिस्ट्रीचा पण जास्त काही वंश, संस्थापक वगैरे काही? संस्थापक काहीच नाही. नाही का? म्हणजे पॅटर्न काही चेंज झालेला आहे का थोडा? हो थोडा. का तेच क्वेश्चन नाही, आपले जे पॅटर्न चालू होते ते? नाही ते नाही. हो. आणि आणि संस्थापक हे ते वगैरे काहीच नाही. संस्थापक नव्हता का? नाही. करंटचे कधीचे होते? करंटचे करंटचे 2023, 23 23, 24 24 आहे की नाही? दोन्ही हो. मागचे नाही विचारत आहे ना? नाही, मागचे 22 वगैरे नाही? नाही. अच्छा. अजून याच्यामध्ये मॅथमध्ये किती सोडवले? मॅथ मध्ये लाईक सोडवले 20 पैकी किती सोडवले? लाईक किती? 10 एक सोडवले हो. का? टाइम नाही पुरला का काय? टाइम नाही बोलला म्हणजे शेवटचे 10 मिनिट राहिले होते. अच्छा. 10 मिनिटं राहिले. हा 10-15 मिनिटं. अच्छा. त्याच्यामध्ये काय हार्ड गेलं? मॅथमध्ये काय हार्ड वाटला का? चक्रवृद्धी व्याज वगैरे? हा चक्रवर्ती व्याज होतं पण जास्त हार्ड नव्हतं. नव्हतं Medium. का? साधारण साधारण होतं. अजून कोणते टॉपिक होते याच्यामध्ये मॅथमधले? Math लाभ ला आणि? लाभ आणि हा, प्रतिशत होतं का वेळ टाकी न वेळ, टाकी टाकीचं येते का आता? हो न अच्छा. आणि हे ट्रेनचं वगैरे? ट्रेनचं नव्हतं गाडीचं होतं. गाडीचं होतं का? हो. अच्छा. अजून काही टॉपिक मॅथमध्ये? मॅथ मध्ये मग बाकी शूट वगैरे? हा? शूट वगैरे? नाही, shoot शूट नव्हते. वगैरे नाही का? आणि बुद्धिमत्तालाही होतं बुद्धिमत्ता, ते एबीसीडीचं. एबीसीडी ते घुमवणार वाटलं का? हा नाही तोच जास्त घुमणार नव्हतं, सोपं होतं. अल्फाबेट ना, ते अल्फाबेट टाकावं लागते हा त्याच्यामध्ये? हा सोपाच होता? अल्फाबेट बी आणि ते कर्मन घेतली का प्लस मायनस हा मध्ये हा. ते अच्छा. नंबर सिरीज वगैरे नंबर सीरीज नव्हता. नाही का? नाही हो का? नंबर सीरीजचा एक पण क्वेश्चन नव्हता. नाही का? नाही त्याच्यानंतर अजून हे बैठक व्यवस्था, बट व्यवस्था सिटिंग पण अरेंजमेंट नाही वाटली? तो नव्हता. सिटिंग अरेंजमेंट नव्हता? नाही अरे यार, मग हिंदीमध्ये व्याकरण होतं का हिंदीचं? हो व्याकरण कोणत्या याच्यातून होतं व्याकरण? संज्ञा, क्रियाविशेषण, तत्सम तद्भव, मुहावरे होत्या. मुहावरे होते. मुहावरे. देश विदेश शब्द ते नाही ते नव्हतं एक पण. मुहावरे. अजून रिकामी जागा वगैरे रिकामी जागा होत्या. होते का? पॅरेग्राफ होते? पॅरेग्राफ पॅरेग्राफ कशावर आधारित होता? काही आहे का? ते ह्याच्यावरती कशावर? हेरात नाही का रामायणची रामायणवर होता का? हा. अच्छा. काल कृष्णावर विचारला होता, आज काल रामायणवर विचारला. अच्छा. आज मॅथमध्ये याच्यामध्ये किती सोडवले हिंदीमध्ये? तुला आता तू पोलीस भरतीचा अभ्यास करतो, ती हिंदी थोडी नॉर्मलच गेली का? नॉर्मलच होती. नॉर्मल. जास्त किती सोडवली हिंदी? हिंदीत 15. तू करू शकतो म्हणजे सर्व करू शकतो. हिंदी सोपी गेली म्हटल्यावर पोलीस भरतीवाल्या मुलांना अवघड जाते हिंदी. बाकी रिजनिंग वगैरे सारं सोपं, हो हो लेवल एकदम सोपे. कुठून आलेला आहे म्हटलं? जालना. भोकरदन. अच्छा. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. पेपर रिव्ह्यू वगैरे दे ना. पहिला अभ्यास कशावरून करेल? ऑनलाईन काय अकॅडमी? ऑनलाईनवर काय, कोणत्या? रोजगार विभाग रोजगार विधांकीचा आहे. वा, अंकित सरचा म्हटल्यावर काय विषय काय? पेपर लेवल कशी वाटली? मीडियम आहे का? अंकित सरची टेस्ट वगैरे दिलेली का ऍपवरली? ती लेवल आहे, लेवल काय वाटलं तुला फरक? लेवल थोडी सोपी, ती सोपी वाटली का? ती हार्ड. ती हार्ड वाटली. टाइम टेकिंग कोणती वाटली? टाइम खाणारी पेपरची? एक तास संपून गेला. किती सोडवले टोटल? 80 पैकी क्वेश्चन? 80. 80 आणले का? बस अंकित सर म्हणल्यावर 80 टोटल. मनाने किती सोडवले तसे? मनाने 55 सोडवले. अच्छा. बाकीचे किती आणून दिले? अच्छा. काय मॅथ मध्ये कसं वाटलं? काय लेवल होती? सोपी लेवल, टाइमच भरला नाही. टाइम पुरला नाही का? कोणते टॉपिक कोणते वाटले तुला जे टाइम टेकिंग होते? एलसीएम एलसीएम किती अंकीचा विचारलेला होता? 4 अंकी होता का? 3 अंकीचा होता. एलसीएम काढा म्हणेल होता का? हा. अच्छा. काय एक्स ची किंमत काढा वगैरे होता? हा हे दोन्ही होते का? एलसीएम चे किती क्वेश्चन वाटले? दोन होते का? अच्छा. अजून टाइम टेकिंग कोणता वाटला मॅथ मध्ये? चक्रवर्ती साधारण होता. चक्रवर्ती एक होता का? सिंपल होता का? थोडा हार्ड. चक्रवर्ती साधारण सोपा होता. सोडवला का तू? हार्डच होता का सिंपल होता? सिंपल साधारण सोपा. अजून टाइम टेकिंग मॅथ मध्ये सांग ना टॉपिक वगैरे. प्रतिशतवर आलतं का? प्रतिशत नव्हता. नळ टाकी होते. छोट नळ टाकीवर येत आहे का? ट्रेनवर एक पण नव्हता. नळ टाकी चालू केलं वाटतं? नळ टाकी, लाभ आणि आणि हे होतं एलसीएम. एलसीएम. अच्छा. अजून काही टॉपिक मॅथ मधले? मध्ये
एवढंच होतं एवढं काय एवढंच होतं. टाइम टेकिंग पण औषध आलं, पाऊस होता सरासरी. सरासरी. अच्छा. आणि जीकेजीएस मध्ये सांगणार टॉपिक जीकेजी पंचवार्षिक व्याजना 45 ते तर question पहिल्यापासून चालू आहे चहा प्यायला. हा. अजून दुसरे टॉपिक पंचवार्षिक व्याजना परत पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल पंतप्रधान आलते आलता. काय विचारलं, पुरस्कार होता का? पुरस्कार नव्हता पंतप्रधान विचारलेले होते हा. टोटलले. अच्छा. त्याच्या पुरस्कारवर नव्हता घेत का? पुरस्कार नव्हता खेळवर खेळवर पण नव्हता खेळवर पण नाही का? अच्छा. त्याच्या वंश संस्थापक संस्था त्याच्यावर पण त्याच्यावर पण नव्हता. पंचवर्षीय योजना सांगितलं होतं ना. जनगणना नव्हता. 2011 जनगणना आलती का? काय आलतं, टक्केवारी आलती का? इयर विचारलं होतं मुलांचा दर का? उद्देश मुलांचा दर किती होता काय? तर याचा मुलांचा दर किती होता 2011 साली 2011 जनगणनेनुसार जनगणनेनुसार. हा. 2 क्वेश्चन होते, एक होता जनगणनेचा. जनगणना एकच एकच होता. करंटचे कधी विचारते? 2023-24 कारण 2023 आणि 21 21चा पण आलता. काही 8 होतं की 21चा? 21 काय पण 23 होता 23 होता का? अच्छा. किती जीकेजीएस मध्ये किती आणले? जीकेजी मध्ये काय 12 12 आणले. बाकी सगळी अजून काही टॉपिक आहे का ध्यानात, काही क्वेश्चन वगैरे जीकेजीएस मधले? रिझनिंग झाली की रिझनिंगचं सोपीच गेली असेल. रिझनिंगचं सर्वांना सोपी जाते पहिल्या दिवशी. हा रिझनिंग मध्ये काय अवघड वाटलं तुला? सिटिंग अरेंजमेंट सेटिंग अरेंजमेंट हा किती? 2 होते की 1 होते? दोन. 2 होते. ते टाइम टेकिंग राहतं, हार्ड नसतं हा. थोडं टाइम ते टेकिंग. समजा वर्तुळातली होती का दक्षिण? वर्तुळात होती. दोन्ही वर्तुळातल्या होत्या. किती? वर्तुळ आणि सरळ असं सरळ एक होती, उत्तरेकडे तोंड करून किंवा दक्षिणेकडे तोंड करून. अच्छा. आणि किती सीटिंग किती होती? 5ची होती का 7ची होती? 7 7ची हा. अवघड झाली. 5ची सातची सिंपल अवघड. जाईल थोडीशी. अच्छा. अजून नंबर सिरीज रिझनिंग मध्ये नंबर सिरीज 2 का 3 क्वेश्चन 2-3 क्वेश्चन. लॉजिक सोपे होते का अवघड होते? सोपे सिंपल होते. हे अल्फाबेटचा क्वेश्चन नसतो का? तो अल्फाबेट हा. टाकावा लागतो. तो क्वेश्चन काय वाटलं तुला? 2 क्वेश्चन ते सोपे होते 4 डिस्टन्स सोपेच वाटले का? 4 काय होतं? लॉजिक काय होतं? 4 डिस्टन्स 4 डिस्टन्स. हा. काही अवघड तेच जात आहे, नवीन टाकायला होता येते अल्फाबेट. अच्छा. अजून रिझनिंग मध्ये रिझनिंग मध्ये काहीच नाही एवढंच होतं सिंपलच होतं सर्व. हा अच्छा. याच्यामध्ये हिंदीमध्ये हिंदी पुरं सोपं होतं व्याकरण आलेलं आहे हिंदीचं? एवढं व्याकरण नाही नाही का? कोणते काही सांगू शकतो हिंदीतले व्याकरणचे टॉपिक? संज्ञा, क्रिया विशेषण, देशज, विदेशज, तत्सम, तद्भव, हेच पर्यायवाची शब्द विचारतो पर्यायवाची वगैरे हा. तेच विचारलं. हा. पर्याय अजून पण सोपा. मुहावरे हा? मुहावरे बरोबर एक पण नव्हता नव्हता आला. अच्छा. रिकामी जागा ते गद्यांश होता का? गद्य सोपा होता. कशावर होता आधारित, काय आहे का त्यांना? जर महाभारतात होता. महाभारतावर होता. काल कृष्णावर आलता, आज हा. महाभारत. तेच महाभारत. चालू वाटतं त्यांचं. हा. सोपा होता गद्यांश? बरं सोपा. काही काही अवघड, आपले ते मराठी असल्यामुळे अवघड. सोपा होता. सोपाच होता. लँग्वेज हिंदीच होती पण लँग्वेज हिंदी होती हा. का? वा वा. हिंदीतून आता अंकित सर म्हणलं हिंदीतून तयारी होती. टोटल किती म्हटलं तू? 55 सोडलं. किती हा. घेतील बरोबर एक अंदाजा? बरोबर त्याच्यातली 45. 40-42 पाहिजे 40-42. तुला काय वाटतं मागच्या वर्षीपेक्षा कट ऑफचा काय फरक पडेल का तोच कट ऑफ जाईल? हा. कमी जास्त होतं ना. नाही सांग, नाही लेवल नुसार. मागच्या वर्षी दिलता पेपर? हा मागच्या वर्षी थोडी हार्ड लेवल हार्ड लेवल होती. सोपी यावर्षी सोपी वाटली का? टाइम टेकिंग पण आहे थोडीशी? टाइम पुरत नाही होते टाइम पुरत नाही लेवल. हा. तर तुला पुरला का? टोटल टाइम पुरला? पूर्ण हो. अच्छा ठीक आहे, धन्यवाद. कुठून आलेला आहे म्हटलं? वैजापूर बायजापूर. अच्छा. बाय तुमचा झाला पेपर? काही टॉपिक वगैरे सांगा जीकेजीएस मध्ये. जीकेजीएस मध्ये पहिली तयारी कुठून करताय? तयारी मी स्वतःच करतो. सेल्फ करतो. काही ऑनलाईन क्लास वगैरे आहे का? ऑनलाईन क्लास नाही नाही, का? मी स्वतःच करतो. पुस्तकातून, बुक मधून वगैरे? अच्छा. काय जीकेजीएस मध्ये सांगा काही टॉपिक वगैरे. जीकेजीएस मध्ये पुरस्काराचं होतं. हा. हम्म. पुरस्कार कोणाला देण्यात आला? हा पुरस्कार. अजून काही अजून खेळ वगैरे खेळाचं आठ. नव्हता का? त्याच्यानं वंश संस्थापक वगैरे काही वंशाचं होतं. होता काय? संस्थापक नव्हतं. हा. काहीतरी एक सारखं दिलं होतं. अच्छा. अजून नृत्य वगैरे, लोकनृत्य वगैरे? लोकनृत्य, हा. मोहिनीअट्टम विचारलं होतं. केरळचं. कोणता? मोहिनीअट्टम. मोहिनीअट्टम विचारलं. अच्छा. अजून काही क्वेश्चन? अजून किती सोडवले टोटल? 80? टोटल 80 मारले. किती येतील बरोबर एक अंदाजा? माझे जीकेजीएस बरोबर येते. हा. हिंदी हिंदी बरोबर आहे. हिंदी सोपी गेली का? गद्यांश सोडा वगैरे. क्रिया याचं सांग ना, हिंदीमध्ये व्याकरण कोणते टॉपिक होते? व्याकरण संज्ञा वगैरे होते काही? समानार्थी विरुद्धार्थी होते. विलोम. ते तर नॉर्मल हिंदी झाली समजा. व्याकरण, हिंदीचं व्याकरण काही होतं का? व्याकरणाचं काय देशज, विदेशज शब्द, तत्सम, नाही, तद्भव काहीच शब्द नाही का? नॉर्मलच हिंदी आपली. पर्यायवाची, विरुद्धार्थी, समानार्थी, हा. हेच क्वेश्चन. मुहावरे वगैरे आहेच होते. सिंपलच. हिंदी तर सोपी गेली असं. रिझनिंग मध्ये रिझनिंग मध्ये कोणता टॉपिक तुला हार्ड वाटला रिझनिंग मध्ये? ते सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग टाइम टेकिंग हार्ड नाही म्हणता ना त्याला? टाइम टेकिंग थोडा टाइम नाही पुरत. तर 2 होते ना त्याचे क्वेश्चन? सोडवला का नाही मग? मी प्रयत्न केला, हा. सोडवलाय पण आता बघ. हा. किती? 7ची होती सिटिंग अरेंजमेंट आहे ना? 7 बैठक व्यवस्थित 7ची. अजून काही रिझनिंग मध्ये घुमावणारा टॉपिक? रिझनिंग मध्ये तेच आहे आपलं अंकाचं वगैरे. अच्छा. त्याच्या जीकेचे झालं. मॅथ मध्ये काही? मॅथ मध्ये तर कोणता हार्ड कोणते झाले टॉपिक मॅथ मध्ये? मॅथ मध्ये दुसरं ते नळ टाकीचं विचारलं होतं. न टाकी चक्रवृद्धीवर?
हा ते होतं बघा साधारण साधारण होतं. साधारण होतं. चक्रवृद्धीवर काही क्वेश्चन आहे का ध्यानात सांगू शकतो का? ते 18 वर्ष वगैरे 14 वर्ष तसा क्वेश्चन होता का? हा 13-16 काहीतरी हा होतं. ते वर्षानंतर त्यांचं व्याज किती हा, येईल व्याज. तसंच आहे ना, तोच चालू आहे पहिल्यापासून. हा. RW वर शिकवता येते क्लासमध्ये. त्याच्यानंतर अजून काही प्रतिशतवर प्रतिशतवर तर नाही असं. छूट बट्टा लाभ आणि हा लाभ आणीवर आलता का? अच्छा. अजून काही याचं क्षेत्रफळ वगैरे थोडी क्षेत्रफळाचं काय आहे? मेन्सुरेशनचं काहीच नाही. वर्तुळ गिरतुळ काहीच नाही, नाही. आयात वर्तुळाचं वगैरे नाही का? हा, नॉर्मल आहे तसं आलं होतं. आयत चालतं. काय काढायचं होतं ते आहे ना? त्याचं क्षेत्रफळ लांबी रुंदी क्षेत्रफळ दिलं होतं. क्षेत्रफळ दिलेलं होतं. लांबी रुंदी वगैरे होतं. अच्छा. बाकी ओव्हरऑल सोपाच गेला मला पेपर. सोपं दिलं. कुठून आलेला आहे म्हटलं? मी नंदुरबारहून आलो. नंदुरबारहून आला. अच्छा. सोपा होता नीट बसतो हा नीट बसला माग बैस भाव थोडं चल बैस भाव चला का सांग ना तू सांगतो हा सोपा काय तयारी कशी करतोय मी ऑनलाईन का हा नाही मी क्लास लावले क्लास अकॅडमीला आहे का हा. आरडब्ल्यू वर आरडब्ल्यू नाही, नाही, आरडब्ल्यू हा. तुला पण विचारतो हा तयारी अकॅडमीतून गेली कोणती अकॅडमी काही नाव वगैरे जे फाउंडेशन म्हणजे बुलढाणा. बुलढाण्याची हा. अच्छा किती सोडवले क्वेश्चन मी 60 अच्छा आणि अकॅडमीला टेस्ट वगैरे देत होता का हा. टेस्ट सिरीज वगैरे हा. काय वाटली लेवल अकॅडमीची लेवल आणि पेपरची लेवल हा सोपी कोणती वाटली सोपी म्हणजे ही थोडी पेपरची सोपी वाटली हा तिकडे किती सोडवायचा टाइम वगैरे पुरायचा काय नाही थोडा टाइमचा टायमिंगचा ते झालं किती सोडवले आज किती सोडवले 60 60 सोडवले तुके वगैरे काही तुक्के ते थोडेफार असतात. थोडेफार असतात हा. अच्छा त्याच्यानंतर किती घेतील बरोबर काय वाटतं तुला त्यापैकी 55 55 पर्यंत म्हणजे कट ऑफ कमीच जाणार वाटतं मागच्या वर्षी 55 60च सांगताय कोणी पण हा, कोणी म्हणे. 55 60 पण असं वाटतं 110 पर्यंत तरी मी 110 ग्राउंड लिस्ट पर्यंत हा merit ग्राउंड जाईल. लिस्ट हा ग्राउंड ग्राउंडची नंतरची पेपर सोपाच वाटला ना तुला हा, paper काय सोपा. जीकेजीएस मध्ये सांगणार आहे टॉपिक वगैरे आलेले एवढं तर काही काय आठवत नाही काही पंचवर्षीय योजनेवर आलता का 2011च्या जनगणनेवर आलता जनगणनेवर आलता हा. किती होते एक होते एक दोन होते तो एकच होता मला एकच होता हा अच्छा पंचवर्षीय योजना नाही नाही वाटलं. त्याच्यानंतर परत हरित क्रांती नाही ते पण नव्हतं. पुरस्कार नाही आपलं येतं सोपंच आहे रिजनिंग सोपं आहे हा हा हिंदी सोपं आहे सोपं देतात. हिंदी हिंदी सोपं पण आहे सोपी थोडं जीकेस थोडा अवघड हा आहे. जीके मध्येच मग म्हणून तर टॉपिक विचारतोय तुला जीके जीएस मध्ये काही टॉपिक आठवतायत सांग ना मला कोणत्या टॉपिक मधून क्वेश्चन आलते वंश संस्थापक वगैरे काही होतं का नाही तसं नव्हतं मला काहीच नाही तसं. नाही का पंतप्रधान राज्यपाल अनुच्छेद नाही आपलं नीरज चोप्रावरती आलता नीरज चोप्रा ऑलिम्पिक हा 2018 वर्षी ते कोण याच्यातून खेळले अच्छा, बा ऑलिम्पिक. ऑलिम्पिक होतं काय होतं ते एक पॅरा होतं ऑलिम्पिक वगैरे हा नाही पॅरा ऑलिम्पिक नाही का अं, राष्ट्रमंडल खेळ नाही ते पण नाही नाही का अजून काय टॉपिक बस एवढंच एवढंच होतं किती सोडवलं जीके जीएस मध्ये किती आणले सोडवले जीके तरी पण 15 15 सोडवले अच्छा ठीक आहे कुठून आला भाऊ आम्ही हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातून काय आरडब्ल्यू वरून करतो काय आरडब्ल्यू वरून तयार केलं. किती सोडवले आज क्वेश्चन आज 71 सगळे 71 टोटल राईट किती नाही राईट येऊ शकत नाहीत कारण त्याच्यात 4-5 चुके पण आहेत 4-5 चुके हा. म्हणजे 68 67 वगैरे राईट येते 65 धरून चालू. 65 आरडब्ल्यू वर टेस्ट वगैरे देत होता हो ऍप वर आपल्या हो त्याच्यावर किती यायचे त्याच्यावर जवळपास 65 जवळपास यायचे टाइम पुरायचा काय टाइम पुरायचा पुरायचा इथं टाइम टेकिंग काही इथं टाइम टेकिंग जास्त काही हार्ड पण नव्हता पेपर आणि जास्त काही इझी पण नव्हता आरडब्ल्यू ला हार्ड नाही जात म्हणा आरडब्ल्यू जे तयारी करतं त्याला सोपाच आरडब्ल्यू जातं. हार्ड जात नाहीये हा. हिंदीतूनच केला असं हो, हिंदीतून केलं. काय मॅथची लेवल कशी वाटली मॅथ्स लेवल एकदम झिरो लेवल एकदम zero वाटली. काहीच नाही याच्यावर होतं का मेन्सुरेशन होतं का मेन्सुरेशन एक चॅप्टर एक होता होता. बेलन आला होता बेलन आलेला हा, आयतवर बेलनचं आयतन आयतन विचारलं हा. आयतवर नव्हता का? आयतवर नव्हता अच्छा अजून काही टॉपिक अजून प्रॉफिट अँड लॉसचे 2 क्वेश्चन दोन होते SICI चे एक क्वेश्चन होता हा. अजून याचं होतं काय म्हणतात आपलं ऍव्हरेज 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 वरून एक होता एक होता. अजून लाभ आणि हा ऍव्हरेज वर 2 होते ना दोन आले. ऍव्हरेज 2 होते वाढवलेले आहे सध्या हा. 2-3 क्वेश्चन जास्त अजून नंबर सिस्टम सिम्प्लिफिकेशन नंबर सिस्टम होता सिम्प्लिफिकेशन एक होता Simplification. एकदम इझी होता Easy तो होता. तर एका सेकंदाचाच होता हा. अजून काही क्वेश्चन अजून छूट भट्टा लाभ आणि हो त्याच्यामध्ये लाभ पण आणि वर होता. होते का हो किती होते क्वेश्चन 2 होते लाभ आणि वर. लाभ आणि वर. तुला टाइम टेकिंग कोणता क्वेश्चन वाटला मॅथ मला फक्त एक याचा SICI सीआय हा त्याची ते सर्वांना- कॅल्क्युलेशन थोडीशी टफ होती हा टप आणि टाइम टेकिंग पण तोच राहतो हा. जास्त. अजून काही मॅथ मध्ये अजून time taking? आपलं हे आपलं टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा एक होता हा नळ टाकीचा होता नळ टाकीचा पण एक नळ होता. टाकीचा होता आणि ट्रेनवर LCM वर तर 2 होते LCM गडामध्ये 2 होते एलसीएम LCM चे दोन दोन. होते हा. काय विचारलं होतं एलसीएम मध्ये LCM मध्ये 4 संख्या दिल्या आणि यांच्या लघुत्तम समापरावरती किती आहे लसावी काढा लसावी. अजून दुसरा क्वेश्चन कसा होता एक्स वगैरे काढा असते नाही नाही एक्स वगैरे काही नाही होता. सरळ सरळ 4 एलसीएम एलसीएमच काढा हे हो. सिंपल HCF नव्हता नाही. LCM होता. किती 4 अंकी म्हटलं तीन? 4 अंकी होते. 4 अंकी होते. ते थोडा नाही, वेळच नाही, अंक लागतो 3च होते 4 अंक दिले होते 4 नंबर दिले होते चार, हा. पण अंक 3 अंकीच होते. 3 अंकी 136 असं अच्छा अच्छा. हा. अजून याच्या अजून हिंदीमध्ये GKGS मध्ये हिंदीमध्ये काय ते प्रयावाची विलोम शब्द Simple रिकाम्या जागा गद्यांश अच्छा बस दुसरं काही व्याकरण हिंदीचं व्याकरण आलं नाही, हिंदी का? व्याकरण बिलकुल नाही. देशज विदेश नाही, काल नाही. आलेले देशी शब्द आला होता एक. आलेला आहे का हो देशी शब्द आठवत नाही देशजवर आलता ना पण देशज आलता. काल पण आलते 2 क्वेश्चन देश हा. विदेश तत्सम तद्भव काही त्याच्यामुळे चालतं एक आलता संज्ञा वगैरे नाही ते नाही
ती काय व्याकरण नाही काहीच नाही का? नाही, हे नॉर्मल आहे. हो. GKGS मध्ये काही जीकेजीएस मध्ये Question पंचवर्षीय योजनामध्ये ते काम जातं. पंचवर्षीय योजनेवर अवलंबून होता. पंचवर्षीय योजनाच नव्हती, त्याच्यावर अवलंबून प्रश्न होता. त्याच्यावर एक होता अनुच्छेद मौलिक अधिकार एक आला होता. हा. मौलिक अधिकार कशामध्ये आहे? 12 ते 35 अनुच्छेद. अनुच्छेद वर आला. हा अनुच्छेद